मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं। मोर्शी वेशणोरा परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहिले तर अमरावती शहरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, साखरपुड्यासाठी निघालेली बस नाल्यात अडकली, चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। संभाजीनगरमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा बचाव, स्थानिक नागरिकांनी हात देत त्या तरुणाला बाहेर खेचलं, कन्नड सोयगाव परिसरात थरारक घटना। रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी, बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातल्या नागरिकांना काहीसा दिलासा। पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, जलाशयात 2377 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू, गेल्या 24 तासात पाणीसाठा 0.16 टीएमसीनं वाढला। नसरापूरमधल्या चिमुरडीवरच्या बलात्कार हत्या प्रकरणाचा आज निकाल, 16 दिवसात 1200 पानी दोषारोपपत्र दाखल, आरोपी भीमराव कांबळेला काय शिक्षा होणार याकडे राज्याचं लक्ष। चंद्रपूरमधल्या किडनी रॅकेट प्रकरणातल्या मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण, दिल्लीस्थित डॉक्टर रवींद्रपाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुख्य आरोपी डॉक्टर राजरत्नम गोविंदास्वामी अद्याप फरार। लोकलमधल्या हत्याकांडातल्या आरोपीला बेड्या, मीरा रोडच्या रोशन सुवर्णाला कुर्ल्यातून अटक। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांचं मंथन, 59 पैकी 35 आमदार बैठकीला हजर। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंकडून बैठकीत खंत व्यक्त, आपली एकी राज्यभर दिसायला हवी, ठाकरेंचा सल्ला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम, माहिती अधिकार कायद्यातल्या नव्या नियमांना विरोध, नवे नियम अधिकारी धार्जिणे असल्याचा आरोप। तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेरा नाही, जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं जोरदार प्रत्युत्तर, व्हायरल व्हिडिओवर सुद्धा स्टॅलिन यांचं भाष्य। मी रात्रभर रडले होते तेव्हा सुवेंदू अधिकारीच माझ्या पाठीशी उभे राहिले, महुआ मोहित्रांचं वक्तव्य, ममतांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा। एअर इंडियाचं विमान हवेत नियोजित मार्ग चुकलं आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं। मॅट हेनरीनं घडवला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड नंबर होण्याचा पटकावला मान, गेल्या 36 वर्षात अशी कामगिरी करणारा न्यूझीलंड संघाचा पहिलाच गोलंदाज। भूकंपाच्या 2 तीव्र धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरलं, 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, भूकंपानंतर कॅरिबियन बेटांसाठी सुनामीचा इशारा। मुनोजचा निर्णायक गोल, डीआर कॉंगोवरच्या विजयासह कोलंबिया बाद फेरीत। इंग्लंडचं आक्रमण निष्फळ, घानाच्या भक्कम बचावापुढे सामना गोलशून्य बरोबरीवर।